नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI पदासाठी शेवटचे आणि अत्यंत महत्वाचे 2 टप्पे असतात. त्याच्यातला पहिला टप्पा म्हणजे शारीरिक चाचणी, त्याला आपण अर्थात ग्राउंडची तयारी म्हणतो. दुसरा टप्पा आहे मुलाखत, त्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना या टप्प्यावरती अपयश येतं आणि फायनल सिलेक्शन लिस्ट मधून ते बाहेर पडतात. आज याच 2 महत्वाच्या टप्प्यांबद्दल आपण टॉपर स्टॉक यामध्ये चर्चा करणार आहोत. MPSC कंबाईन 2021 मधून राज्यातून मुलींमध्ये 17व्या क्रमांकाने निवड झालेल्या पोलीस उपनिरीक्षक शिवानी विठ्ठल पाटील यांच्याशी आज आपण टॉपर स्टॉक मध्ये संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम, VJC स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. नमस्ते. तर आज आपला जो हा आजचा सेशन असेल तर तो पूर्णपणे मुलाखत आणि शारीरिक चाचणीची तयारी, तर या 2च गोष्टींवरती डेडिकेटेड असेल. कारण आता ग्राउंडची तयारी करणारे आणि इंटरव्ह्यूची तयारी करणारे असे दोन्ही विद्यार्थी आहेत आणि त्यांची अशी डिमांड होती की याच्याबद्दल बोललं जावं किंवा याच्याबद्दल एखादं सेशन असावं. तर त्या अनुषंगानं आपण आज हे सेशन कंडक्ट केलेलं आहे. त्या अगोदर मला तुमचा थोडक्यात परिचय द्या की जेणेकरून जे लोक व्हिडिओ पाहणार आहेत तर तुमची तयारी कशी होती MPSCची किंवा कंबाईनची, किंवा तुमचं काय होतं तर ते सर्वांबरोबर शेअर करायला किंवा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ओके. नमस्कार, मी शिवानी विठ्ठल पाटील. मी कोल्हापूरमधून आहे. MPSC ची सुरुवात मी माझं ग्रॅज्युएशन संपल्यानंतर 2019 मध्ये चालू केली. त्याच्यानंतर पहिली प्री दिली. पहिल्या प्री मध्ये काही माहिती नव्हतं, बऱ्यापैकी मार्क मिळाले. त्याच्यानंतर ही दुसरी कंबाईनची मी प्री दिली आणि त्याच्यानंतर ही माझी पहिलीच आत्ताची मेन्स होती. आणि आमच्या वेळेला 2021ला मुलींच्या ग्राउंड मध्ये थोडासा चेंज झाला आणि त्यानंतर हे ग्राउंड इव्हेंट कम्प्लीट करून मुलाखतीची तयारी करून कोल्हापुरातच मी तयारी केली आणि 21च्या परीक्षेत PSI म्हणून क्वालिफाय झाली. तुमची पूर्ण तयारी सगळी घरी झालेली आहे किंवा कोल्हापुरात झालेली आहे. मला असा प्रश्न आहे की स्पर्धा परीक्षा करण्यासाठी पुण्यात येण्याची गरज असते की घरी बसून अभ्यास होऊ शकतो? आता सर कसं झालंय, सगळं आपल्याला इंटरनेटवर सगळं मिळतंय, मटेरियल मिळतंय आणि प्रत्येकाचा म्हणजे एक व्ह्यू असतोय. मला तर असं होतं की मी माझ्या घरी खूप कम्फर्टेबल होते, त्यामुळं मी घरी बसूनच अभ्यास केला आणि माझ्यासोबत अजून मैत्रिणी आहेत, अजून काही मित्र आहेत जे फक्त कोल्हापुरातच अभ्यास करतात आणि ते सुद्धा या परीक्षांमध्ये पास झालेत. पुण्यामध्ये पण अभ्यास होऊ शकतो, पण शेवटी अभ्यास करणं हे प्रत्येक मुलांवर डिपेंड आहे की अभ्यास करणारा काही कुठेही अभ्यास करतो. त्यामुळे मला असं वाटतं की घरी राहून पण अभ्यास होऊ शकतो. तुम्हाला काही वातावरणाचा फरक जाणवला का? म्हणजे पुण्यातल्या अभ्यासाचं वातावरण आणि कोल्हापुरातलं किंवा घरातलं अभ्यासाचं वातावरण हे तुम्ही कसं मॅनेज केलं किंवा याच्यामध्ये तुम्हाला काही फरक वाटतो का? घरात सर एक तर असं आहे की स्पर्धा परीक्षांमध्ये जेव्हा आपण पडतो तेव्हा आपल्याला घरातून थोडासा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे आणि त्याबाबत मी स्वतःला खूप नशीबवान समजते, कारण माझ्या घरच्यांनी मला तसं वातावरण दिलं. मी त्यांना सांगितलं होतं की मला ह्या MPSCचा अभ्यास करायचा आहे आणि 1-2 वर्ष मी मागितली होती, आता मला 4 वर्ष लागली, हा भाग वेगळा. पण घरच्यांच्या सपोर्टमुळे मला नक्कीच हे करता आलं. आणि पुण्यातलं आणि कोल्हापूरचं वातावरण जर म्हणायचं म्हणलं तर पुण्यात एक अभ्यासासाठी चांगलं पण वातावरण आहे, कारण पुण्यामध्ये आपल्याला खूप मुलं अशी दिसतात आजूबाजूला की जे परीक्षांमध्ये सतत पास होत जातात, सतत काही ना काहीतरी त्यांनी ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये अचीव्ह केलेलं असते किंवा क्लासेस जवळ असतात, तिथं शिकवणारे जे तज्ञ शिक्षक ज्यांची आम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघून अभ्यास इकडे कोल्हापुरात केला, तर ते शिक्षक तिथंच आपल्याला मिळतात, त्यामुळे डाऊट तिथल्या तिथे क्लिअर होऊ शकतात. हा एक पुण्याचा खूप बेनिफिट आहे. नोट्स लवकर मुलांना काहीतरी अभ्यासाविषयी ट्रिक्स असतील तिथल्या शिक्षकांकडून पटकन भेटतात, ज्या आम्ही त्यांच्याकडूनच फक्त युट्यूब वरून शिकतो. हा थोडासा वेळ होतोय, पण अभ्यासात असं वातावरण शेवटी आपल्यावर आहे. मला माझं पोषक वातावरण वाटलं घरी, अभ्यास पण छान झाला. तयारी ग्राउंडची मुलाखतीची पण खूप चांगली झाली, त्यामुळे चांगलं वाटलं, असं काही वेगळं वाटलं नाही वातावरण. बरोबर. तुमच्या MPSCच्या अभ्यासाला सुरुवात कधी आणि कशी झाली त्याच्याबद्दल थोडक्यात सांगितलं तर बरोबर. नक्की सर, MPSC ला अभ्यासाची सुरुवात खूप इंटरेस्टिंग आहे, कारण MPSC बद्दल मला काहीच माहिती नव्हतं. मी कोल्हापुरातल्या विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत होते, ताराबाई पार्कमध्ये आहे. तर माझ्या 2-3 मैत्रिणी MPSCचा अभ्यास करत होत्या आणि मी त्यांच्या फक्त साईडला बसलेले असायचे. तर तेव्हा त्यांच्या सोबत मी बसले आणि नंतर असं झालं की मीच तो अभ्यास चालू केला, त्या मैत्रिणी बाहेर पडल्या, त्यांनी दुसरं फील्ड सिलेक्ट केलं आणि मी ह्या अभ्यासाची सुरुवात केली.
आता तुम्ही बोलला की काही तुमच्या मित्रमैत्रिणींनी दुसरं फील्ड सिलेक्ट केलं. ज्यावेळेस आपण येस, कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करतो किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो, त्यावेळेस बरोबर. प्लॅन बी असायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं? सर आता एकतर कसं आहे, प्लॅन बी सुरुवातीपासूनच जर डोक्यात असला तर आपला प्लॅन ए कधीच सक्सेसफुल होणार नाही. पण बरोबर. मला असं वाटतं की प्रत्येकानं एक लिमिट दिलं पाहिजे परीक्षेसाठी, की लिमिट म्हणजे कसं, जर आता समजा आपण 4 वर्ष अभ्यास करतोय आणि आपली एकही प्री निघत नसेल, तर मग आपण आपली कपॅसिटी ओळखली पाहिजे. आपण एक नक्कीच. 2 वर्ष अभ्यास करतोय किंवा 4 वर्ष अभ्यासात आपल्या प्री निघतात पण मेन्स नाही निघत आहे, त्या मुलांनी परत कंटिन्यू करणं ठीक आहे, काहीतरी तुमच्यात आहे. पण आपली प्रीच नाही निघत आहे, तर मग आपण ह्यात किती वर्ष अजून इन्व्हेस्ट केली पाहिजेत, ह्या प्रत्येकानं ओळखलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्या कपॅसिटीनुसार प्लॅन बी तयार असेल किंवा शोधला असेल तरी नक्कीच तिकडे बघितलं तर चालेल. पण सुरुवातीपासून 2 प्लॅन जर डोक्यात असले तर एकही त्यातला पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. सगळ्यात महत्वाचा रोल असतो आपल्या घरच्यांचा, कारण ते आपले पाठीराखे, सपोर्टर आणि मोटिवेटर असतात. खरंच. तुमच्या या स्पर्धा परीक्षेच्या आयुष्यात तुमच्या घरच्यांची भूमिका काय होती किंवा त्यांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला? सर आता घरच्यांची तुम्ही भूमिका म्हणल्यावरच माझ्या अंगावर शहारे आले, कारण माझ्या घरच्यांच्या सपोर्ट शिवाय माझं काहीच झालं नसतं. माझी मम्मी असेल, आई वडील असतील किंवा माझा भाऊ असेल. माझा भाऊ खूप तो जितका सपोर्टिव्ह होता ना, आणि त्याचा मेन रोल आहे माझ्या या सगळ्या सिलेक्शन मध्ये. कारण त्यांनी असं घरी सांगितलेलं की तिला अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही तिला सगळ्या गोष्टींपासून बाजूला ठेवा. त्यामुळं घरच्यांनी मला कोणत्याही गोष्टीत इन्व्हॉल्व्ह केलं नाही. लग्न समारंभ, कुणाचे बर्थडे, नातेवाईक, मला कुठेही त्यांनी मला बोलवलं नाही. ते असं म्हणत होते, तू येणार आहेस चल, नाही येणार तर नाही. त्यामुळं घरच्यांची खूपच हेल्प मला झालीये. आणि घरच्यांची सपोर्ट असेल तरच आपण करू शकतो. हे स्पर्धा परीक्षांमध्ये एकटं आपण नाही करू शकत. घरच्यांचा सपोर्ट नक्कीच पाहिजे याच्यामध्ये. नक्कीच, बरोबर आहे. आपल्या मेन 2 टॉपिककडे जाण्याच्या अगोदर आपला ह्याच्यातला शेवटचा प्रश्न आहे, तुमचं अभ्यासाचं वेळापत्रक कसं होतं? सर माझं अभ्यासाचं असं वेळापत्रक, मी सकाळी 7 वाजता लायब्ररीला जायचे. 7 ते 12 वाजेपर्यंत मी लायब्ररीत असायचे. त्याच्यानंतर मी घरी यायचे. जेवण खाणं वगैरे करून एक 15-20 मिनिटं मी झोप काढायचे आणि परत मी 2 वाजता लायब्ररीत जायचे. त्यानंतर 2 ते 5 वाजेपर्यंत माझा एखादा सब्जेक्ट असायचा. 5 वाजता मी थोडासा ब्रेक घेऊन चहा, कॉफी काय असेल ते घ्यायचे. परत संध्याकाळी 6 ते 9 मी कंटिन्यू करायचे. 9 नंतर मी जेवायला ब्रेक घ्यायचे आणि 9 नंतर परत मग मी 10 वाजता बसले तर मग एक 11:30-12 वाजेपर्यंत शेवटला काही जे मला रिव्हिजन असेल किंवा काहीतरी डाऊट क्लिअर करायचे असतील किंवा करंट अफेअर काय बघायचं असेल तर ते शेवटच्या 1 तास 1.5 तासात मी ते करायचे. ओके. आणि हे असं पूर्ण वर्षभर होतं की काही ब्रेक होते, असं वेगळं शेड्यूल? वर्षभर नव्हतं सर, कारण हे वर्षभर खूप बोरिंग शेड्यूल होऊन जाईल. ओके. परीक्षा म्हणजे मी वर्षभर करायचे पण ते संध्याकाळी 9 पर्यंत असायचं आणि 9 नंतर जो माझा टायमिंग वाढायचा तो परीक्षा जवळ आल्यानंतर असायचा. ओके. ओके. आता ज्या 2 महत्वाच्या टप्प्यांबद्दल आपल्याला बोलायचं, त्याच्यातला पहिला टप्पा आहे ग्राउंड किंवा शारीरिक चाचणीची तयारी. तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की हो. तुमच्यासाठी ग्राउंडचा टप्पा थोडासा अवघड होता. तर तो हो. कसा अवघड होता आणि का होता त्याच्याबद्दल जरा थोडंसं सांगा. नक्कीच. सर मी 4 वर्ष अभ्यास करत होते. त्याच्यामध्ये मी कधीही फिजिकल आपली काय स्ट्रेंथ असेल किंवा ग्राउंड किंवा काय ह्या गोष्टीकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं. नेहमी गाडीवरून लायब्ररीला जायचा, अभ्यास करायचा, गाडीवरून परत यायचं असंच होतं. आणि अचानक आमच्याच ऍड पासून एमपीएससीनं मुलींचा ग्राउंडचा क्रायटेरिया खूप चेंज केला. मी एमपीएससीचा अभ्यास चालूच असा केलेला की 30 मिनिटं वॉकिंग करायचं आहे आणि आपल्याला ते जमू शकतं, गोळा टाकायचा आहे, ह्या गोष्टी मी 200 मीटर पळायचं आहे असा क्रायटेरिया बघून मी अभ्यास चालू केला होता. पण जेव्हा नंतर कळालं की माझी हे चेंज झालेले आहेत इव्हेंट, पण तेव्हा पण असं वाटलं की ठीक आहे 400 मीटर पळायचं होऊन जाईल. पण प्रत्यक्षात ग्राउंडला गेल्यानंतर ते इव्हेंट खूप अवघड वाटले. कारण एक तर होतं वेट वेट कमी करणं हा सगळ्यात पहिला माझ्याकडे टास्क होता आणि त्या वेट कमी केल्यानंतर मग इव्हेंट कडे फोकस मला करायचा होता. त्यामुळे सुरुवातीचे एक 2-3 महिने माझ्यासाठी खूप कठीण गेले आणि आमचं ग्राउंड थोडंसं पोस्टपोन झाल्यामुळं मला ती संधी मिळाली की मी हे ग्राउंड क्वालिफाय करू शकले. बरोबर. तुम्ही आता बोलले त्याप्रमाणे की ग्राउंडसाठी तुम्हाला बऱ्याचशा अडचणी होत्या. तर त्या अडचणी दूर सारून तुम्ही ग्राउंडला स्वतःला एलिजिबल कसं केलं? म्हणजे काय तयारी केली त्याच्यासाठी किंवा काय वेगळे एफर्ट्स घेतले? सर नक्कीच माझा ग्राउंडचा काळ इतका कठीण होता माझ्यासाठी. कारण ग्राउंड आमचं एकतर 2 वेळा तारखा त्याच्या बदलल्या
आणि त्याच्या दरम्यानच माझ्या घरी सुद्धा एक दुःखद घटना म्हणजे माझ्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्याच दरम्यान. आणि ऑगस्ट महिन्यात ग्राउंडचं नोटिफिकेशन आलं की सप्टेंबरमध्ये ग्राउंड आहे म्हणून. आणि तेव्हाच माझ्या आईची किमोथेरपी चालू होती आणि त्याच्या आधी 2 महिने माझं ग्राउंड मी बंद केलेलं कारण आईची ही ट्रीटमेंट चालू होती. तर मग नंतर अचानक ग्राउंड आल्यानंतर अक्षरशः मला खूप म्हणजे रडण्याशिवाय काही राहिलं नव्हतं कारण मला वाटतच नव्हतं मी हारले. त्या दिवशी म्हटलं की मी संपलेली आहे असं मला वाटलं. पण कुठेतरी प्रयत्न आणि सातत्य आधी केले होते त्यामुळं ग्राउंड मी क्वालिफाय झाले. आणि त्यामुळे ग्राउंडचा काळ खूप कठीण ह्याच्यासाठी वाटला. एकतर घरात हे असं चालू होता दवाखान्याचा टाइम आणि माझं ओव्हरवेट, त्या ओव्हरवेट मला कमी करून हे कठीण त्यामध्ये असणारे सगळे क्रायटेरिया हे कव्हर करणं ह्यासाठी मला ग्राउंडला खूप कठीण गेलं. पण असं म्हणतात ना की एखादी गोष्ट आपण प्रॅक्टिसने होऊन जाते. सातत्य आणि प्रॅक्टिस आपला असला आणि एक मनापासून करायची जिद्द असली तर ते नक्की पूर्ण होऊन जातं. त्यामुळं ह्या गोष्टी पूर्ण झाल्या. आता तुम्ही म्हटलं की ओव्हरवेट हा एक मुलींच्या ग्राउंड न निघण्या पाठीमागचं एक महत्वाचं कारण आहे किंवा असू शकतं. तर हे नक्कीच. तुम्ही कसं कमी केलं आणि आता ज्या ओव्हरवेट असणाऱ्या मुली आहेत की ज्या क्वालिफाय झालेल्या आहेत तर त्यांना काय हा. सांगाल तुम्ही? आता एकतर असं आहे की ज्या मुलींना आता आता क्लिअर झालेलं आहे की बाबा आपल्याला ग्राउंड हे असंच राहणार आहे. 400 मीटर आपल्याला पळायचंच आहे, लांब उडी घ्यायचीच आहे, गोळा टाकायचंच आहे. त्यामुळे मुलींनी मला वाटते पहिल्यापासूनच थोडंसं ग्राउंडकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलांच्यात आणि मुलींच्यात फरक असा असतो की मुलं कशी असतात जरी अभ्यास करत असेल तर ते रविवारी फुटबॉल खेळ, कुठे क्रिकेट खेळ, ग्राउंड ऍक्टिव्हिटीशी ते कनेक्टेड असतात. पण मुलींचं असं होतं की शाळा झाल्यानंतर मुली कधी ग्राउंडला नाही जात. त्यामुळे मुलींना ते ग्राउंड बरोबर. थोडं कठीण वाटू शकते. त्यामुळे मुलींनी आता जर पीएसआय आपल्याला करायचं आहे तर पीएसआय करताना सकाळी तुम्ही 1 तासभर वॉकिंग असेल किंवा थोडंसं फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. माझ्या वेळेला असं झालं की ग्राउंड मी जेव्हा चालू केलं तेव्हा मी 4 वर्ष खुर्चीवर बसून असल्यामुळे मी खूप ओव्हरवेट झाले. माझं 68 किलो वजन होतं. त्याच्यानंतर मला ते ग्राउंड दिवशी माझं 52 होतं. पहिले 3 महिने तर मी पूर्ण कडक डाएट केला होता. अक्षरशः फास्ट फूड बंद, शुगर इनटेक माझ्या बॉडीत पूर्ण कमी केला होता मी. पूर्ण ड्रायफ्रुट्स खाणे, हेल्दी खाणं खूप चालू केलं होतं आणि त्याच्यासोबत त्याला व्यायामाची जोड दिलेली. त्यामुळे मला रिझल्ट माझे दिसत गेले आणि परफॉर्मन्स त्यामुळं तो चांगला होत गेला. बरं. आताच्या मुलींना काय सल्ला द्याल का की ज्या ग्राउंडची तयारी करतायत? हो, आत्ताच्या मुलींना मी एक सल्ला देईन, की आत्ताच्या ग्राउंड इव्हेंटमध्ये आपल्या जे रनिंग आहे 400 मीटरचं, तर मुलींनी सगळ्यात फोकस मला वाटतं रनिंगवर करावा. कारण जिचं रनिंग चांगलं होतंय, तर ते आपल्याला लांब उडीला पण फायदेशीर ठरते. कारण लांब उडीला असं आहे, की आपण जेव्हा पिकअप जो फास्ट घेतोय, त्यामुळे लांब उडी खूप चांगली जाऊ शकते आपली. त्यामुळे रनिंगवर 2 इव्हेंट आपले खूप डिपेंड आहेत. आणि त्याच्यानंतर येणारा गोळाफेक. तर गोळाफेक बद्दल मी असं सांगेन, की आपण जेव्हा प्रॅक्टिस करताना एक गोळाफेकला एक पोझिशन घेतो, की ह्या पोझिशनमध्ये आपली बॉडी कम्फर्टेबल होते किंवा गोळा जातो. तर ती पोझिशन आपण कंटिन्यू ठेवावी. आपण स्टार्टिंगलाच प्रॅक्टिस करताना एक जी पोझिशन आपली कन्फर्म करायची, की मी ह्या पोझिशनमध्येच गोळा टाकणार आहे. आणि ती पोझिशन शेवटपर्यंत कन्फर्म करायची. काही वेळेला मी माझ्या वेळेला असं पाहिलंय ग्राउंडवर, की मुली काय करतात, माझी ह्या स्टाईलनं गोळा कमी जातोय, दुसरी दुसऱ्या स्टाईलनं टाकते, तिचा गोळा 6च्या पुढे जातोय. तर आपण दुसरे स्टाईल कॉपी करायला जातोय. पण मग ते दोन्ही पण काहीच होणार नाही. त्यामुळे जी आपली स्टाईल आहे त्यातच प्रोग्रेस करावी. स्टाईल गोळ्या टाकायची सारखी चेंज करायची नाही, नाहीतर मग गोळा जाणारच नाही पुढे. एकच स्टाईल कंटिन्यू केली तर नक्कीच गोळा चांगला जाईल. त्याच्यात प्रोग्रेस दिसून येईल तुम्हाला कालांतराने. बरोबर आहे. आणि साधारणपणे मुलींसाठी आपण स्पेशली बोलतोय तर हं. किती वेळ ग्राउंडची प्रॅक्टिस करायला पाहिजे की जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल फायनल ग्राउंड द्यायला जाल तर त्यावेळेस हं. तुम्ही क्वालिफाय व्हाल किंवा जास्तीत जास्त मार्क घ्याल? अच्छा. सर, आता ग्राउंडची प्रॅक्टिस कसं आहे, आपण अभ्यासाला 12 तासांचे 16 तास करू शकतोय. पण बरोबर. ग्राउंडला 1 तासाचा 2 तास करू शकत नाही आपण आणि तो केलाच नाही पाहिजे कारण बॉडी आपली तशी साथ देत नाही. आपण आपल्या बॉडीची कपॅसिटी ओळखायला पाहिजे. आज मी म्हणते की आज आपण जर 20 मिनिटं एक्सरसाइज केलंय तर उद्या तो 22 मिनिटं करायचा आणि त्याच्यानंतर 4 दिवस 22 मिनिटं करून तुम्ही 5व्या दिवशी तो 26 मिनिटं करायचा. असा 2-2 मिनिटाने तुम्ही तुमचा ग्राउंडचा वेळ वाढवला पाहिजे. जर एखादी मुलगी म्हटली की मला 400 पळायचं आणि आजच जाऊन तुम्ही 400 एकदम पळलाय तर तुम्ही 4 दिवस मग ग्राउंडवर येणार नाही. त्यामुळे तुम्ही बरोबर. तुमच्या बॉडीची कपॅसिटी, तुम्हाला आधी काही जर इंजुरी असेल, तुम्ही कुठे पडला असाल, तुमचं काहीतरी शरीराचे काहीतरी वीक पॉइंट असतील, तर ते तुम्ही ओळखून सांभाळून तुम्ही ग्राउंड केलं पाहिजे. येस. डाएट काय असावा साधारणपणे मुलींसाठी स्पेसिफिक? डाएट सर कसं आहे, डाएट आता मी वजन कमी करायच्या दृष्टीनं मी असं केलं होतं की
जे आता नॉनव्हेज खातात. आणि मला एक सांगायचं आहे की जे व्हेज लोक आहेत त्यांना असं वाटते की मी अंडी खाल्लीच पाहिजे, किंवा ती बरोबर. नॉनव्हेज लोक अंडी खातात म्हटलं मी पण खाल्लीच पाहिजे, असं काही नाहीये. जे व्हेज लोक आहेत त्यांनी व्हेज गोष्टीमधून प्रोटीन, सोयाबीन असेल किंवा काय, त्या गोष्टीत तुम्ही प्रोटीन मिळवायचे. आणि जे हम्म. नॉनव्हेज खातात त्यांनी संध्याकाळी चिकन खाणे, 100 ग्रॅम डेली चिकन खाल्लं तरी चालतंय. अंडी खावीत, ड्रायफ्रुट्स तर खायलाच पाहिजेत. परत आपण जे हरभरे असतो, स्प्राउट्स असतो, स्प्राउट्स खाल्ले पाहिजेत. खजूर खाल्लं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही डाएटला खाल्ल्या पाहिजेत. बरं. म्हणजे डाएट करून त्यांनी व्यायाम पण केला पाहिजे, नाहीतर अजून ते ओव्हरवेट होऊ शकतात. हो, हो. डाएट, दोन्ही गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी सर एकत्र न्यायच्या आहेत. डाएट पण आपण केला पाहिजे, प्रॅक्टिस पण आपण केली पाहिजे, मेंटली आपण स्टेबल पण राहिलं पाहिजे. कारण असं होतं ग्राउंडला की लगेच परफॉर्मन्स आपला दिसेल, लगेच आपल्याला मार्क पडतील असं नाहीये. तुम्ही ते सातत्य ठेवलं पाहिजे. खाण्यात पण असं आहे सर, आता आपल्याला वाटते की आज एक दिवस मी बाहेरचं खाल्लं म्हणून काय होणार आहे. पण तसं नसते. त्या एक दिवस खाल्लेल्याचा आपल्याला 2-3 दिवसानंतर फरक पडायला लागतोय. आपल्याला धाप लागायला लागते. आपलं टायमिंग 2-3 सेकंदानं कमी येऊ शकते. त्यामुळे तुमचं ग्राउंड होत नाही तोपर्यंत तुमच्या डाएटमध्ये एकदम सातत्य पाहिजे. अजिबात त्याच्यामध्ये ब्रेक येता कामा नये. तरच ह्या बरोबर. गोष्टी पॉसिबल आहेत. नक्कीच, नक्की. आता तुम्ही पोलीस भरतीला किंवा इव्हन जिथं जिथं फिजिकल टेस्ट होतात भरतीसाठी, तर हम्म. तिथं तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की स्टॅमिना वाढायच्या काही औषधं घेतली जातात. खरं तर ती घ्यायलाच बरोबर. पाहिजे, कारण त्याचे आपल्याच बॉडीवरती वाईट परिणाम होतात. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, नक्कीच सर. मला असं वाटतं की स्टॅमिना वाढायसाठी आपण हरभरे भिजवून खाऊ शकतोय. त्याच्यानंतर आपण ओके. थोडंसं मध असते, मध खाऊ शकतोय. या गोष्टींना आपण स्टॅमिना वाढवू शकतो. स्टॅमिना वाढवण्यासाठी बाहेरचं सप्लिमेंटरी काही घेण्यात मला काही योग्य वाटत नाही. कारण आपल्या ज्या डेली रुटीन मधूनच आपल्याला खूप चांगल्या गोष्टी भेटू शकतात. नक्कीच, नक्कीच. सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे माझा, की ज्या दिवशी ऍक्च्युअल तुमचं ग्राउंड असतं, म्हणजे ग्राउंडचा दिवस असतो, त्या हम्म. दिवशी तुम्ही स्वतःला कसं तयार केलं किंवा स्वतःला त्या दिवसासाठी कसं फिट ठेवलं? हा सर, हा सगळ्यात चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण भरपूर मुलींचं मी माझ्या ग्राउंड दिवशी पाहिलंय की त्या प्रॅक्टिसला, होम ग्राउंडला जेव्हा प्रॅक्टिस करत होत्या तेव्हा त्या खूप चांगल्या करत होत्या. आणि त्या दिवशी फक्त त्या एका एक्झामचा प्रेशर त्यांनी घेऊन त्यांचा परफॉर्मन्स खूप त्या दिवशी चुकीचा झाला आणि त्या क्वालिफाय पण नाही झाल्या. तर मला एकच सांगायचंय की आपण एका दिवसासाठी प्रॅक्टिस करतो आणि तो एक दिवस जास्तीत जास्त सगळे इव्हेंट बघितले तर तास दीड तासाचं तिथं काम असते आपलं फक्त. तर आपण प्रॅक्टिसच्या दरम्यानच स्वतःला सांगायचंय की एक दिवसाची माझी तयारी चालू आहे आणि मी त्या दिवशी असं पळणार आहे की बस मला गुलाल लागायलाच पाहिजे, असं असं पळणार आहे. जे काही इव्हेंट करणार आहे ते मी परफेक्टच करणार आहे. आणि हे तुम्ही नेहमी स्वतःच्या माइंडला सांगितलं पाहिजे. रात्री झोपताना आपण स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. आपण ग्राउंड, आता जर ग्राउंड आपला आला असेल जवळ तर आपण त्या दिवसाचा विचार करायचा की मी या दिवशी असं पळणार आहे, मी असं करणार आहे, मी या माझ्या चुका करणार नाहीये. ज्या आपल्या चुका होतात, समजा एखादा आपण 400 मीटर मारतोय तर एखाद्यांचं असं होतं की 300 मीटर पर्यंत आपण खूप चांगलं पळतोय आणि शेवटच्या 100 मीटरला इतके दमतोय आपण की मग तिथंच सेकंड टायमिंग वाढून आपले मार्क पण जातात. तर नेहमी ग्राउंडवर पळताना शेवटच्या 100 मिनिटात असं पळायचं की आपण एक्झाम दिवशी पळतोय, असं डोक्यात घेऊनच पळायचं. आणि बरोबर. स्वतःला सतत सांगत राहायचं की हे मी करणार आहे, हे माझ्याकडून होणारच आहे, 100% काहीही झालं तरी मी होणार आहे. आणि ग्राउंड दिवशी मी सांगेन सर स्पेशली तुम्हाला, ग्राउंड दिवशी बरोबर. सकाळी आपण अगदी शांत राहायचं, कुणाशी बोलायचं नाही. आपल्या घरच्यांना पण सांगायचं ग्राउंड क्वालिफाय झाल्यावरच मी डायरेक्ट तुम्हाला फोन करते. मैत्रिणींशी जास्त काही बोलायचं नाही. ग्राउंडला गेल्यानंतर फक्त स्वतः आपण आणि जो 400चा ट्रॅक समोर दिसत असतो त्याच्याकडे बघून स्वतःला सांगत राहायचं की मी इथून इथं अशी पळणार आहे, इकडून इकडे असं पळणार आहे. हे स्वतःला फक्त सांगत राहायचंय आपण. आणि ग्राउंड दिवशी असं होतंय की एखाद्याची, प्रत्येकाची बॉडी लँग्वेज वेगवेगळी असते. काही मुली आपल्याला दिसताना अशा दिसतात की बघूनच त्यांना भीती वाटते की बापरे, आता हिच्यासमोर मी कशी पळेल. पण ह्या गोष्टी कुणालाही बघायच्या नाहीत. आपल्याला ग्राउंडला गेला फक्त आपण आणि आपला ट्रॅक आणि आपले इव्हेंट, ह्याच गोष्टी. कुणाशीही चर्चा जास्त करायची नाही. फक्त डोक्यात एकच ठेवायचं, आपले इव्हेंट. बरोबर, अगदी बरोबर. हे आपण आता ग्राउंड बद्दल अगदी डिटेलमध्ये बोललोय. अजून जर का येस. जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना जर का अजूनही काही डाऊट्स असतील ग्राउंड बद्दल किंवा मुलींना स्पेसिफिक, तर त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करू शकता. त्याच्यावरती आम्ही तुम्हाला नंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. अजून एक दुसरा महत्वाचा टप्पा असतो, तो असतो इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीचा. बरोबर. मॅडम बद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रातून सगळ्यात चांगली मार्क म्हणजे 40 पैकी 28 मार्क इंटरव्ह्यू मध्ये मॅमला मिळालेले आहेत आणि ही खूप चांगली मार्क आहेत. मुलींमध्ये ते पहिल्या आलेल्या आहेत 28 मार्क मिळवून.
तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाखतीची तयारी कशी केली? नक्कीच सर. आता मुलाखतीबद्दल जर बोलायचं म्हणलं तर सगळ्यात पहिली मी गोष्ट सांगते. मुलाखतीबद्दल आपण तयारी जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला स्वतःची माहिती पाहिजे. म्हणजे स्वतःविषयी आपल्याला माहिती असतं, पण जर आता समोर प्रश्न विचारला, की स्वतःला तुम्ही एक्सप्लेन करा, तर आपल्याला सगळ्या गोष्टी ओळीत आठवत नाहीत. त्यामुळं मी आता मुलाखतीची तयारी कशी केली हे मी सांगते. आपण एक डायरी घ्यायची आणि त्याच्यावर आपली माहिती अगदी व्यवस्थित लिहायची मुद्देनुसार. आणि लिहिताना पण मी एक सांगेन तुम्हाला, की आपण लिहिताना स्पष्ट मराठी लिहितो, की असं होतं, तसं होतं आणि बोलताना आपण आपल्या भागात जसं बोलीभाषेत बोललं जाते तसं बोलतो. तर मग मी काय बरोबर. केलेलं, मी कोल्हापूरची आमची भाषा आहे, जी भाषेत मी बोलते, मी त्या भाषेतच डायरेक्ट तसंच लिहिलेलं. तर बोलीभाषेतच लिहिताना पण लिहायचं, म्हणजे आपल्याला ते डिलिव्हर करताना तिथं बरोबर आपल्या तोंडून जाते. मुलाखतीला स्वतःविषयी माहिती खूप चांगली करायची. स्वतःविषयी करताना आपण शाळेत कोणत्या शिकलो, आपल्याला 10वीला किती मार्क होते, 12वी कुठून झाली, 12वीला किती टोटल मार्क होते. त्यानंतर ग्रॅज्युएशन, जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते, तुमचं काय स्पेसिफिकेशन असेल शिक्षणाबद्दल, तर ते तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज पाहिजे. त्यानंतर असं आहे की तुम्ही कोणत्या शाळेतून शिकला, तर त्या शाळेला किंवा कॉलेजला एखाद्या नामवंत व्यक्तीचं नाव असेल, तर त्या व्यक्तीविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे की तुमच्या जिल्ह्याविषयी तुम्हाला अगदी डिटेल माहिती पाहिजे. म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं हवामान कसं आहे, तुमचं पर्यटन स्थळ तिथं कोणती आहेत, जिल्ह्यात काही विशेष व्यक्ती आहेत का, किंवा जिल्ह्यामध्ये तुमच्या जीआय टॅग मिळालेल्या काही वस्तू आहेत का, मंदिरं कोणती आहेत का चांगली, आणि विशेष काही बाबी असतील. परत आता इलेक्शन वरून आपण मतदारसंघ कोणते आहेत, किती आहेत, तर ह्या बाबतीत पण तुम्हाला बेसिक नॉलेज तुमच्या जिल्ह्याविषयी सगळं पाहिजे. येस येस, अगदी बरोबर. मॅमच्या ज्या वाक्यात मी थोडीशी 2-3 गोष्टी ऍड करतो. म्हणजे तुमचं जे प्रोफाईल आहे, म्हणजे अगदी तुमच्या हा. जन्मापासून मुलाखतीला बसलाय तिथपर्यंत जो टप्पा आहे, तर याला तुमचा आपण प्रोफाईल म्हणू शकतो. त्याच्यामध्ये तुमचं जन्मगाव, ते तुम्ही अभ्यास केला ते ठिकाण, किंवा जिथे तुम्ही इंटरव्ह्यू देता तिथपर्यंत. म्हणजे तुम्ही ज्या विभागात आहात, ज्या जिल्ह्यातून आहात, ज्या तालुक्यातून आहात आणि ज्या गावातून आहात, या सगळ्या घटकांची सर्क्युलर किंवा चौफेर माहिती तुम्हाला असायला हवी. त्याच्यावरती तुम्हाला नक्कीच. प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि लक्षात ठेवा, हा एक असा भाग आहे किंवा असा घटक आहे की हा तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देऊ शकतो. कारण काही गोष्टी, प्रत्येक गोष्ट पुढच्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याला माहित असेल असंही काही नाही. त्याच्यामुळे या प्रोफाईलवरती तुम्ही जास्तीत जास्त होल्ड आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, असं मला वाटतं. पुढचा मॅम असा नक्कीच. प्रश्न आहे नक्कीच. माझा, की आता तुम्ही हम्म. भाषेचा विषय काढला. हम्म. आपण म्हणतो की भारतात किंवा महाराष्ट्रात पावला पावलावरती बोलीभाषा बदलते. तर नक्की. ते काही लोक असे असतात की आता विदर्भात वेगळी बोलली जाते, म्हणजे बोलीभाषा वेगळी आहे. इकडं खानदेशात वेगळी आहे, मराठवाड्यात वेगळी आहे, पश्चिम महाराष्ट्रात वेगळी आहे. तर काही बरोबर. लोक आपली बोली सोडून अगदी शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतात. तर हम्म. ते हम्म. तसं करणं कितपत योग्य आहे, किंवा याचा काही फरक पडू शकतो का इंटरव्ह्यू वरती? सर, फरक असा काही पडणार नाही, कारण तुम्ही जर अगदी शुद्ध बोलला तर समोरच्याला माहिती नाही की तुम्ही कुठून आलाय. पण जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाषेत, तुमची जी बोलीभाषा जशी तुम्ही मराठी तुमच्याकडे वळवली आहे तशी वळवून जर बोललात, तर त्यांना ते जास्त नॅचरल वाटू शकतंय. तुम्ही जर अगदी शुद्ध बोलला तर त्यांना असं वाटेल की तुम्ही कुठेतरी इंटरव्ह्यूचे धडे घेऊन तुम्ही काहीतरी पाठ करून सगळं आलाय. पण तुम्ही जर बरोबर. नॅचरल बोलला तुमच्या ह्याच्यात, तर त्यांना असं वाटेल की बाबा एक जेन्युअन माणूस माझ्या समोर बसलाय. आता माझंच उदाहरण द्यायचं म्हणलं तर आम्ही कोल्हापुरात म्हणजे मुली सुद्धा आम्ही इकडे गेलेलो, तिकडे अगदी जातोय, तुमची असं रांगडी भाषा आहे. हा, असं आम्ही बोलतोय. तर मी ते कंटिन्यू ठेवलेलं. मी इंटरव्ह्यूला मी तशीच बोलत होती. जिथं जिथं बरोबर. माझं ते येतंय तर ते मी बदललं नाही. जिथं जिथं येतंय शुद्ध ते माझं शुद्ध आहेच. पण जिथं माझा जो आहे रानटीपणा कोल्हापूरचा तो मी सोडला नव्हता. तो मी तशीच बोलत होती. त्यामुळं इंटरव्ह्यूला एक बोलणं खूप आहे. आणि मुलींना स्पेशली मला सांगायचं आहे की नक्कीच मुलींचे काही आवाज खूपच नाजूक असतात. त्यामुळं आपण असं बोललं पाहिजे की आपला मुद्दा समोरच्याला एकदम ठळकपणे आणि स्पष्टपणे ऐकू जातोय, की हा विचार करून आपण तेव्हा आवाज बोलला पाहिजे. अगदी हळू पण बोलता कामा नये आणि अगदी आवाज वाढवून बोलायचं म्हणून खूप मोठं पण ते कर्कश पण वाटलं नाही पाहिजे. अगदी समोरच्याला आवाज जाईल. आता माझाच इंटरव्ह्यू बद्दल सर सांगायचं म्हटलं तर मला रजनीश शेठ सरांचं पॅनल आलं होतं. आणि माझा इंटरव्ह्यूचा राउंड टेबल खूप मोठा, म्हणजे अंडाकार टेबल होता आणि खूप रजनीश सर माझ्यापासून खूप लांब बसले होते. त्यामुळे मला आवाज थोडासा मोठा करायला लागला. पण तो वेळेनुसार मी तिथं लगेच स्विच झाले. तर हे आपल्याला तिथं जमलं पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. आता इंटरव्ह्यूला जाताना किंवा मुलाखतीला जाताना कपडे किंवा हम्म. पोशाख जास्त मॅटर करतो. म्हणजे काही जणांना शर्टिंग करायची सवय नसते, किंवा मुलींना जर का त्या साडी घालणार असताल तर ते साडी घालण्याची सवय नसते. मग त्यावेळेला त्यांचं ते चालणं अडखळतं किंवा चालता येत नाही.
तर या बरोबर. पोशाखाबद्दल किंवा अटायर बद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही कशी तयारी केली होती? नक्कीच सर. पोशाखाबद्दल जर तुम्ही म्हणलात तर मी माझ्या पोशाखाला खूपच म्हणजे मी आधीपासून प्लॅन केलेला की माझा पोशाख एकदम व्यवस्थित असला पाहिजे. कारण इंटरव्ह्यूला आपण बघतोय की एक बेसिक रुटीन चालतं सगळ्या मुलींचं की आपल्याला हेच घालायचंय, असंच राहायचंय. तर मला थोडंसं वेगळं ठेवायचं. माझ्या डोक्यात थोडासा माझ्या पोशाखाबद्दल वेगळा प्लॅन होता. कारण ते म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट. तर मला नक्की माझं फर्स्ट बरोबर. इम्प्रेशन अगदी चांगलं पाडायचं होतं. आणि ड्रेस आणि साडीचं असं काही कन्फ्युजन कुणी नाही केलं तरी चालेल. ज्याला जे कम्फर्टेबल वाटते. आता मला साडीत मी कम्फर्टेबल होते त्यामुळे मी साडी नेसली. ज्या मुली ड्रेसमध्ये कम्फर्टेबल आहेत त्यांनी ड्रेसच घालावा. जबरदस्ती कोणी इंटरव्ह्यूला बाकीच्यांनी नेसले म्हणून साडी नेसायचा प्रयत्न अजिबात करू नका. मग ते आपल्याला नीट कॅरी करता येत नाही आणि मग आपला निमा कॉन्फिडन्स कमी होतो आणि ते समोरच्याला दिसून पण येतं की तुम्ही काहीतरी आज वेगळेच झालाय म्हणून. ज्या ड्रेसमध्ये, ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला स्वतः कॉन्फिडंट तुम्ही फील कराल ते तुम्ही घातलं पाहिजे. बरं. काही या पोशाखाबद्दल किंवा ड्रेस सेन्स बद्दल आणि ब्युटी टिप्स काय तुम्ही देऊ शकाल काय? मुलींसाठी स्पेसिफिक. ब्युटी टिप्स बद्दल मी एक नक्की सांगेन सर. आपण मुलींना मेकअपची खूप आवड असते. पण मला एक सांगायचंय की तुम्ही इंटरव्ह्यू दिवशी एकदम एक कॅन्डिडेट वाटला पाहिजे. एकदम सटल तुम्ही राहिलं पाहिजे. अगदी काय आवाढव्य तिथं करायचं नाहीये. तुमची हेअरस्टाईल जी असते मुलींची, तर बेसिक तुम्ही एक छान वेणी तुम्ही जी रेग्युलर घालताय, तुम्ही जे रेग्युलर बाहेर वापरताय, तशी रेग्युलर वेणी घालायची. एक नाजूक छोटंसं घड्याळ हातामध्ये घालायचं. चप्पल मुलींचं स्पेशली वाजणारं असतं, थोडासा आवाज करणारं असतंय. तर चप्पलाबद्दल थोडंसं लक्ष द्यायचं. चप्पल आपलं वाजता कामा नये. आणि जो काही तुम्ही ड्रेस घालताय तो ड्रेस अगदी म्हणजे तो कलर तुम्हाला सूट झाला पाहिजे. अगदीच तुम्ही तो कलर एकदम सगळ्यांच्यात उठून भडक दिसतोय, असं काही भडक कपडे घालू नये स्पेशली. आणि वेगळं असं काही परिधान करू नये. कानातलं पण घालतात मुली, ते अगदी नाजूक किंवा तुम्ही रेग्युलर काय घालत असाल छोटंसं, तर ते घालून जावं. इंटरव्ह्यू वाल्यांचं लक्ष तुमच्या बोलण्याकडं आणि तुमच्या मुद्द्यांकडे गेलं पाहिजे. बरोबर. तुमच्याकडं असं काही घालून जायचं नाही की त्यांचं लक्ष त्या तिसऱ्याच गोष्टीकडे गेलं पाहिजे. त्यामुळे ही मुलींनी स्पेशली काळजी घ्यायची आहे त्या दिवशी. नक्की. अगदी चप्पल पासून म्हणजे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत तुम्ही सोबर दिसला पाहिजे आणि त्या हा पोस्टसाठी तुम्ही पात्र आहात असंच वाटलं पाहिजे. तसाच पोशाख किंवा तसंच स्वतःला अप टू डेट ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या मुलाखतीतला नक्की. अतिशय महत्वाचा एक भाग असतो मॉक इंटरव्ह्यू किंवा अभिरूप मुलाखती. तुम्ही किती नक्की. मॉक दिले होते आणि याचा रोल काय वाटतो तुम्हाला? सर मॉक इंटरव्ह्यूसाठी खूप महत्वाचा मॉक इंटरव्ह्यू रोल ह्याच्यामध्ये हे करतोय, प्ले करतोय. कारण आपण मॉक इंटरव्ह्यू दिले पाहिजेत. मी 4-5 मॉक इंटरव्ह्यू दिले होते. आणि मॉक इंटरव्ह्यू जर एखाद्याला पॉसिबल नसेल, की मी कुठेतरी जाऊन मॉक इंटरव्ह्यू देऊ शकत नाही, तर सगळ्यात भारी मॉक इंटरव्ह्यू आपला घरी होऊ शकतोय. आपण आरशाच्या समोर बसायचं, आधीच्या वर्षी झालेल्या इंटरव्ह्यूच्या स्क्रिप्ट घ्यायच्या, त्याच्यातला एखादा प्रश्न वाचायचा आणि समोर आरशात आपण सरांना उत्तर देतोय, ह्याच्यात आरशात आपण उत्तरं द्यायला चालू करायची. या मॉक इंटरव्ह्यूमुळे किंवा आरशासमोर प्रॅक्टिस केल्यामुळे एक गोष्ट कळते. काही मुलांना सवय असते की बोलताना ते खुर्चीमध्ये पाय हलवतात, हातांची चुळबुळ करतात. तर ह्या गोष्टीमुळे काय होतंय, पॅनलचं लक्ष तुमच्या उत्तरापेक्षा तुमच्या चुळबुळीकडे किंवा तुम्ही हात काय हलवताय काय, पाय हलवताय का, इकडे जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला बोलताना कळते की तुम्ही कसे बोलताय, तुम्ही मध्ये थांबताय का, किंवा एक सगळ्यात महत्वाचा इंटरव्ह्यूला भाग असतो तो की तुम्ही आय कॉन्टॅक्ट केला पाहिजे. त्यामुळे तुम्ही समोरच्या सोबत बोलताना, आता पॅनल मेंबर 2 असतात. जरी एका पॅनलने तुम्हाला प्रश्न विचारला तर तो मुद्दा एक्सप्लेन करताना तुम्ही दोन्ही पॅनलच्या डोळ्यात डोळे घालून अगदी नम्रतेपणे तो तुमचा उत्तर तुम्ही दिलं पाहिजे तिथं. अगदी बरोबर. आता एक तुमच्या बोलण्यातून मुद्दा आला की स्क्रिप्ट म्हणजे ज्यांनी हम्म. इंटरव्ह्यू दिले तर त्यांना जे प्रश्न विचारले तर ते बाहेर येतात आणि मुलं सांगतात की मला अशा अशा प्रश्न विचारलेत. या मग पुढचा कॅन्डिडेट काय करतो, त्याला जे प्रश्न विचारले तर त्याची उत्तरं तो पाठ करून जातो आणि ज्यावेळेस नक्की. त्याचा ऍक्च्युअली इंटरव्ह्यू येतो तर तीच पाठ केलेली उत्तरं तिथं फक्त वाचून दाखवल्यासारखं वाटतं किंवा बोलून दिली जातात. तर तुम्हाला असं काय बरोबर. वाटतं हे स्क्रिप्ट जरा थोडंसं वेगळं वातावरण क्रिएट करतंय का? सर स्क्रिप्ट म्हणजे आता स्क्रिप्ट कोणती स्क्रिप्ट घ्यायची आहे? आता मी तयारी करतेय ना, तर त्याच्या आधीच्या स्क्रिप्ट आपण बघायचे. आपण इंटरव्ह्यू दिवशी जाऊन आलेल्या कॅन्डिडेटला अजिबात विचारायचं नाहीये. इंटरव्ह्यू दिवशी मी तुम्हाला एक सांगेन, की इंटरव्ह्यू दिवशी आपण त्या पॅनलमध्ये गेलो, आपले डॉक्युमेंट चेक होत असतात. तेव्हा आपण शांतपणे आपली जी काही डायरी असेल, जे काही आपल्याकडे नोट्स आपल्या स्वतःच्या असतील, तर ते वाचायचे. त्या दिवशीचा सकाळचा न्यूजपेपर आपण वाचून जायचंय. कारण एखादी चालू घडामोडी पॅनल मेंबर आपल्याला विचारू शकते. आणि आपल्या आधी ज्यांचे इंटरव्ह्यू झाले त्यांना अजिबात आपण विचारायचं नाही की तुला पॅनल कोणता आलेला, तुला काय प्रश्न विचारले. कारण प्रत्येकाच्या प्रोफाईल वेगवेगळी असते, प्रत्येकाचा
फर्स्ट इम्प्रेशन तिथं पडणारं वेगवेगळं असते आणि पॅनल मेंबरला आपल्याला बघून विचारायचे प्रश्न पण वेगळे असतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न घेऊन आधीच कन्फ्यूज नाही व्हायचे. आता माझ्या वेळेला असं झालं होतं की माझ्या आधीच्या मुलींना चालू घडामोडीबद्दल भरपूर प्रश्न विचारले होते, पण मी जेव्हा आत गेले तेव्हा ते मला बघून माझ्यासाठी प्रश्न माझे वेगळे होते. बरोबर. त्यामुळं मी गोंधळले नाही किंवा माझं कन्फ्युजन झालं नाही. त्यामुळे प्रत्येकानं आधीच्या कुणाचे इंटरव्ह्यूचे प्रश्न तिथल्या तिथंच तर लगेच नाही विचारायचे, झाल्यानंतर आपण विचारू शकतो एकमेक डिस्कशन. चालू घडामोडींबद्दल तुम्ही बोललात. चालू घडामोडीचा किती % रोल असतो इंटरव्ह्यू मध्ये साधारणपणे? म्हणजे काय करू शकता त्या चालू घडामोडी? सर, चालू घडामोडी म्हणजे कसं आहे माहितीये का, आता चालू घडामोडी भरपूर आहे, त्याला काय मर्यादा नाहीये. तर बरोबर. आपण चालू घडामोडीबद्दल काय करायचंय, आपल्या जिल्ह्याविषयी एखादी चालू घडामोडी असेल किंवा त्या दिवशीच्या एक 4-5 चालू घडामोडी आपल्याला माहिती पाहिजे. एखादा प्रश्न असा येऊ शकतो की चालू असणाऱ्या 2-3 चांगल्या न्यूज तुम्ही मला सांगा. तर त्या न्यूज सांगताना पण आणि इंटरव्ह्यू असा आहे की जे आपण बोलतोय त्याच्यावर इंटरव्ह्यू सगळा फिरत असतोय. जर येस, एखाद्या येस. चालू घडामोडीबद्दल आपल्याला नॉलेज कमी असेल किंवा त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसेल, तर तिथं आपण सांगायचं की सर याच्याबद्दल मला माहिती नाही, मी नक्की याची माहिती घेईन. एवढंच सांगून आपण तो विषय तिथे थांबवायचा आहे. जर तुम्हाला त्या चालू घडामोडीबद्दल सखोल नॉलेज असेल, तरच आपण तिथं बोलणं योग्य आहे असं मला वाटतं. येस. तुमचा इंटरव्ह्यू साधारणपणे किती चालला होता आणि त्याच्यामध्ये काय प्रश्न कोणत्या टाईपचे विचारले होते, कसे विचारले होते आणि तुम्ही त्याला कसं टॅकल केलं? नक्कीच. सर, माझा इंटरव्ह्यू 8 ते 9 मिनिटं चालला होता. तर मी गेल्या गेल्या माझ्या इंटरव्ह्यूला असं झालं की सरांनी मला विचारलं की बीएससी माझं इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आहे. तर मग सरांनी मला विचारलं की बीएससी इलेक्ट्रॉनिक्स झालंय तर मग तुझं ह्याच्यामध्ये कॅम्पस सिलेक्शन का नाही झालं? तर बहुधा मला असं वाटतं की इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे सरांना असं वाटलं असेल की कॅम्पस असतील, पण माझ्याकडे कॉलेजला बीएससी इलेक्ट्रॉनिक्सला कॅम्पस सिलेक्शन असायचं, येतच नव्हते कॅम्पस म्हणजे. पण आता जसं मी मगाशी बोलले की इंटरव्ह्यू आपण जे बोलतोय तो आपल्या हातात असतोय आणि इंटरव्ह्यू आपण आपल्या हातात घ्यायला बघायचा, 100% प्रयत्न आपल्या हातात घ्यायला बघायचा. त्यामुळे मी त्या प्रश्नाचं सरांना असं उत्तर दिलेलं की सर, मी अकॅडमिक्स मध्ये इतकी चांगली नव्हते, कारण माझं बाकीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये मी खूप असायचे, जसं की एनसीसी असेल किंवा एखाद्या समाजसेवा संस्थेमध्ये मी कोल्हापुरात कार्यरत होते. त्यामुळं मी अकॅडमिक्स मध्ये इतकी चांगली नव्हती. तर मी माझ्या ह्या प्रश्नामुळं उत्तरामुळं सर एनसीसी कडे वळलेले की तू मग एनसीसी केलंस तर मग तू पोलीस डिपार्टमेंटमध्ये का आलीस? तर अजून एक गोष्ट अशी आहे की एक एकदा आपण उत्तरं देतोय तर पॅनल मेंबर सॅटिस्फाय झालेलं नसते, त्यांना आपल्याकडून अजून काहीतरी ऐकायचं असते. तर तेव्हा त्यांना तशा त्यांच्या अपेक्षेनुसार उत्तर आपल्याला देता आली पाहिजे, त्या उत्तरांमध्ये थोडासा चेंज असला पाहिजे, तेच तेच रिपीट रिपीट उत्तरं नाही सांगायचे तिथं. तर मला असा प्रश्न होता की एनसीसी तुझं झालंय तर मग तू पोलीस डिपार्टमेंटमध्ये का आलीस? तर त्यांना मी माझं असं सांगितलं की माझं आर्मी एनसीसी झाले आणि तिथे असणारा खाकी युनिफॉर्म आणि पोलिसांचा असणारा खाकी युनिफॉर्म याच्यामुळे मी या क्षेत्राकडे आकर्षित झाले. तर मला त्यांनी दुसरा प्रश्न असा विचारला की तू एनसीसी मध्ये असून तू आर्मीकडे आकर्षित नाही झालीस, तू पोलीस डिपार्टमेंटमध्ये कशी काय आकर्षित झाली? तर मला कळलं की पहिल्या उत्तराला ते सॅटिस्फाय नाहीये. तर तेव्हा मी त्यांना दुसरं उत्तर दिलं की सर, मी माझ्या एरियामध्ये राहते, त्या एरियामध्ये मला पीएसआय या पदाविषयी सिलेबस, त्याचा अभ्यासक्रम आणि त्याच्या पदाविषयी कार्य मला तिथं कळाली आणि त्यामुळे मी लवकर या क्षेत्रामध्ये आले. मला आर्मी या क्षेत्राविषयी काही माहिती मिळाली नाही, माझ्याकडे तेवढं नॉलेज नव्हतं, त्यामुळे मी तिकडे गेले नाही. तर त्या उत्तराला ते सॅटिस्फाय झाले आणि ओके बोलले. त्यामुळे जे आपण उत्तरं देणार आहे तर ती आपल्या हातात असली पाहिजेत. इंटरव्ह्यू आपल्याला आपल्याकडे वळवायचा असेल तर त्या पद्धतीने आपण उत्तरं दिली पाहिजेत. आपण तरी म्हणतो आपण प्रेझेन्स तिथं असणं तुमचं, तिथं तुम्ही प्रेझेन्स ऑफ आहात माइंड. का नाही. येस, येस. त्याला ऍक्च्युअल त्या प्रश्नांना कसं टॅकल करताय म्हणजे तुमच्या उत्तरातून एक नवीन प्रश्न तयार होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण काही उत्तरं कशी देणार आहेत हे खूप महत्वाचं असतं. दुसरं आपण अतिशय एक तयारी करतानाच हा, आपण बोला बोला. तशी तयारी करायची की आपण जी उत्तरं देणार आहे तर त्याच्यावर क्रॉस क्वेश्चन्स कसे येऊ शकतील, हा आपण विचार करूनच अभ्यास करायचा. आणि एखाद्या असं काय नाहीये मी म्हणते की सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला आली पाहिजेत. एखाद दुसऱ्या बरोबर. प्रश्नांची उत्तरं अशी असतात की आपल्याला माहितीही नसतात किंवा त्यावेळेला आपल्याला आठवतही नाहीत. तेव्हा आपण कन्फ्युज व्हायचं नाही, कारण आपली परीक्षा ऑलरेडी आयोगाने घेतलेली आहे. आपली प्री मेन्स करून तुम्ही किती अभ्यासात हुशार आहे ते त्यांनी बघितलेलं आहे. आता फक्त तुम्ही सिच्युएशनला रिएक्ट कशी करताय, एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर तुम्ही गोंधळताय काय, घाबरताय काय, काय करताय, हे त्यांना चेक करायचं असते. सिम्पली तुम्ही सर मला आता आठवत नाहीये किंवा मला माहित नाहीये असं म्हणून त्यांना एक सॉरी म्हणू शकताय, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ओके. अतिशय एक महत्वाचा दुसरा मला प्रश्न विचारायचा आहे म्हणजे किती जरी रती महारथी असले
तर मुलाखतीच्या दिवशी सगळ्यांना घाम फुटतोच, म्हणजे मनात थोडीशी भीती असतेच. कारण तुम्ही नक्कीच. एवढे 3 टप्पे पार केलेले असतात पीएसआयच्या बाबतीत, तुमचं ग्राउंडही झालेलं असतं आणि शेवटचा टप्पा असतो मुलाखतीचा. म्हणजे इथं तुम्ही बरोबर. क्वालिफाय नाही झाला किंवा इथं तुम्हाला मनासारखे नाही मार्क मिळाले तर तुमचं फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये नाव नसू शकतं. हा एवढा जिकिरीचा आणि महत्वाचा टप्पा असतो. साहजिक बरोबर. आहे, टेन्शन येतं, थोडासा स्ट्रेस येतो. तर हा तुम्ही त्या दिवशीचा स्ट्रेस कसा मॅनेज केला? नक्कीच सर. स्ट्रेस खूप असतो म्हणजे आपल्याला 2 दिवस आधीपासून भीती वाटत असते आणि त्या हॉलमध्ये गेल्यावर तर खूपच बर्डन येते आपल्याला. पण नक्कीच मी जसं तुम्हाला म्हणते, की आपले प्लस पॉइंट काय आहेत हे प्रत्येकानं शोधायचंय. आता माझ्याकडे माझा प्लस पॉइंट असा होता, की मला माहित होतं, की माझ्याकडे बोलण्याचं कौशल्य खूप चांगलं आहे. मी नक्कीच चांगलं बोलू शकते आणि मी आधीपासून ठरवलेलं, की माझा इंटरव्ह्यू मी माझ्या हातात घेणार आहे. म्हणजे मी अशी उत्तरं देणार आहे, की ज्याची रिटर्न मला काही प्रश्न आला तर मला त्याचं उत्तर माहिती असलं पाहिजे. त्यामुळं ही सगळ्या गोष्टी आपल्याला तयारीतूनच होतात. आणि ही तयारी आपला अभ्यास प्लस आपण जे मॉक इंटरव्ह्यू देतोय किंवा आपण आरशासमोर एखादी प्रॅक्टिस करतोय, तर ह्यातून हे नक्कीच होऊ शकते. अजून एक ह्याच्यामध्ये मुद्दा मी ऍड करीन सर, की इंटरव्ह्यूला आपण जेव्हा जातोय, तेव्हा आपल्याला आत जाताना, की जे काय असतील गोष्टी, की सर मे आय कम इन सर म्हणायचंय, त्यांना काय गुड मॉर्निंग असेल, गुड आफ्टरनून असेल, तर हे विश करून आपण तिथं बसायचंय. सगळा इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपण थँक सर म्हणून बाहेर यायचंय. तर ह्या गोष्टी एकदम नम्रपणे आपल्याकडून झाल्या पाहिजेत. आणि इंटरव्ह्यूच्या बाबतीत जर असं म्हणलं, की एखाद दुसरे प्रश्न तिथं आल्यानंतर आपण बर्डन नाही घ्यायचंय. एखाद दुसरे प्रश्न अवघड येऊ शकतात, आपल्या अभ्यासाच्या बाहेरचे येऊ शकतात, विचाराच्या पलीकडचे पण येऊ शकतात. तर तेव्हा तिथं सिम्पली उत्तर द्यायचंय आणि असं दाखवायचंय, की मी काही घाबरलेलो नाहीये, मी गोंधळलेलो नाहीये. मी असा मस्त आहे, तुम्ही काहीही विचारा, मी माझा मेंटल हे हलवणार नाहीये. बरोबर, अगदी बरोबर. अगदी आता शेवटचा प्रश्न ना, हं. आता जे 2024 किंवा 23 मध्ये जे मुलं इंटरव्ह्यू आणि ग्राउंड साठी तयारी करत आहेत किंवा ते क्वालिफाय झालेले आहेत, तर ओके. यांना काय सल्ला द्याल? नक्कीच सर. एक 4 मुद्दे आहेत, की जे स्वतःविषयी माहिती आपण नीट करायची आहे. जिल्ह्याविषयी माहिती नीट करायची आहे. त्या पदाविषयी माहिती आपण नीट करायची आहे. पदाचं काय काम असतं, पदाचं काय आहे? आणि एक महत्त्वाचा प्रश्न हा आहे, की आपण त्या पदाला कसे सूट होतोय? का आपण आपल्याला पी-एस-आय म्हणून त्यांनी घ्यावं? तर याचं उत्तर आपल्याकडे नीट असलं पाहिजे. कसं होतं सुरुवातीला आपण आपल्या काहीतरी क्वालिटीज सांगतोय. आता मी सांगेन, की माझ्याकडं डिसिजन मेकिंगची पॉवर खूप चांगली आहे. तर ते खूप इकड-तिकडचे विषय झाल्यानंतर शेवटला तुम्हाला एक डिसिजन मेकिंगचा प्रश्न देतात. पण तेव्हा ते तुम्हाला असं सांगून नाही देत, की आता मी तुम्हाला डिसिजन मेकिंगचा प्रश्न असं ते देत नाहीत. ते एक आपल्याला कंडिशन सांगतात आणि ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय करणार असं ते बोलतात. तर जर स्टार्टिंगला तुम्ही डिसिजन मेकिंग पॉवर माझ्याकडे चांगला आहे सांगितलंय, तर त्या कंडिशनला तुम्हाला व्यवस्थित डिसिजन मेकिंग घेता आलं पाहिजे आणि ते तुम्ही सांगितलेला तुम्ही ते प्रूव्ह केलं पाहिजे, की बाबा खरंच माझ्याकडे ही पॉवर आहे. तर ह्या ज्या गोष्टी आपण बोलणार आहे ना, तर त्याचा आपल्याकडं प्रूफ पाहिजे किंवा त्याचा आपल्याकडे बेसिक हे पाहिजे, गोष्टी पाहिजेत त्याच्याविषयी आपल्याकडे. तर ह्या गोष्टी आहेत. पदाविषयी माहिती असेल आणि एक बेसिक तुमचं ग्रॅज्युएशन ज्या विषयातून झालं असेल, तर त्या विषयाचं पण तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे. तिथं आपल्या ग्रॅज्युएशन विषयी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन विषयी जो सब्जेक्ट असेल, तर त्याच्याबद्दल एक 2-3 प्रश्न ते विचारतात. त्यामुळं त्याचं नॉलेज एक तुमच्याकडे नक्कीच असलं पाहिजे. नक्कीच, नक्कीच. मॅमने सांगितलं तसं, म्हणजे या 2 गोष्टी अशा आहेत किंवा हे 2 टप्पे असे आहेत, की तुम्हाला हे प्रॅक्टिसनीच तुम्हाला याच्यामध्ये परफेक्शन येणार आहे. म्हणजे ग्राउंडवरती जाऊन तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि तुम्हाला जर का मुलाखतीसाठी तयार व्हायचं असेल, स्वतःला तयार करायचं असेल, तर त्याच्या सुद्धा मॉक इंटरव्ह्यू द्यायलाच पाहिजेत. त्याच्यामुळे नक्की. प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्शन पर्यंत किंवा परफेक्ट बनवणार आहे. तर थँक्यू सो मच. धन्यवाद मॅम, की तुम्ही तुमच्या थँक वेळात वेळ काढून व्हीजेसी स्टडीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. हा संवाद नक्कीच जी मुलं ग्राउंडसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणार आहेत, तर त्यांच्यासाठी प्रेरणादायक ठरेल. त्याच्याबद्दल काही डाऊटच नाहीये. पुन्हा एकदा तुमच्या टीम व्हीजेस ई स्टडी करून आभार आणि धन्यवाद. थँक यू सो मच.